श्री स्वामी समर्थ. शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी घराच्या मुख्य दारावर बांधा. ही एक गुप्त वस्तू 7 पिढ्या बसून खाईल एवढा येईल पैसा. लक्ष्मी प्राप्तीची 51 तोडगे. भक्तांनो सावधान. जर तुमच्या घरात पैसा येत असूनही टिकत नसेल, एकादशी प्रदोष करूनही गरिबी हटत नसेल, तर विष्णू पुराणातील हे भयानक सत्य आत्ताच जाणून घ्या. साक्षात भगवान विष्णूंनी देव ऋषी नारदांना सांगितले होते की जेव्हा एखाद्या मानवाच्या घरात गरिबी म्हणजेच अलक्ष्मी प्रवेश करते, तेव्हा ती प्रत्यक्ष समोरून येत नाही, तर ती घराच्या मुख्य दरवाजातून अतिशय गुप्त संकेत देऊन प्रवेश करते. जर तुम्ही त्या संकेताकडे दुर्लक्ष केले तर अखंड गरिबी तुमच्या घरात घर करून बसते आणि त्यानंतर तुम्ही कितीही कष्ट केले तरी नशीब उघडत नाही. पण आपल्या प्राचीन वास्तुशास्त्रात आणि लाल किताबात असा एक अत्यंत चमत्कारी आणि 100% खरा तोडगा सांगितला आहे, जो जर तुम्ही येत्या शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी घराच्या मुख्य दारावर केला, तर साक्षात यमराज आणि अलक्ष्मीला तुमच्या दारातून पाय मागे घ्यावे लागतील आणि घराची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहेल. आज आपण याच दिव्य रहस्यावर आधारित 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करणारे 51 अत्यंत खरे आणि शास्त्रोक्त तोडगे पाहणार आहोत. हा व्हिडिओ एका सेकंदासाठीही बंद करू नका, कारण आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग्योदय ठरणार आहे. चला पूर्ण श्रद्धेने सुरुवात करूया. ओम नमो भगवती वासुदेवाय. मुख्य दाराचे आणि उंबरठ्याचे तोडगे. मुख्य दाराची गुप्त पोटली. शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी एक लाल रंगाचा लहान रेशमी कपडा घ्या. त्या कपड्यामध्ये एक अख्खा पांढरा कापूर खडा, 1 रुपयाचे नाणे आणि 3 अखंड लवंगा ठेवा. हे सर्व एकत्र बांधून त्यांची एक लहान पोटली तयार करा. ही पोटली शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान घराच्या मुख्य दाराच्या चौकटीला वरच्या बाजूला आतून बांधून ठेवा. वास्तुशास्त्रानुसार हा तोडगा कोणत्याही वाईट शक्तीला दारातूनच रोखतो आणि धन आकर्षित करतो. 2. शुक्रवारी सकाळी उठल्या-उठल्या तांब्याच्या पात्रात थोडे स्वच्छ पाणी आणि चिमूटभर हळद मिसळून ते मुख्य दाराच्या उंबरठ्यावर शिंपडावे. हळदीच्या या पवित्र अर्घ्यामुळे घरातील नजर दोष आणि वाईट लहरी दारातूनच परत फिरतात. 3. घराच्या मुख्य उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने आणि हळदीने स्वस्तिक काढावे. ज्या घराचा उंबरठा रोज सकाळी असा पुजला जातो, त्या घरात साक्षात लक्ष्मी अखंड स्थिर राहते. 3. स्वयंपाकघरात आणि पैशाची अखंड बरकत. स्वयंपाकघरातील मिठाच्या डब्यात नेहमी 2 अखंड लवंगा आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा ठेवावा. मीठ हे राहूचे प्रतीक मानले जाते आणि लवंग, दालचिनी लक्ष्मीला प्रिय आहेत. या तोडग्यामुळे घरातील अन्नपूर्णा माता अखंड प्रसन्न राहते आणि अन्नाला कधीही कमतरता पडत नाही. 5. घरातील तांदळाच्या डब्यात तळाशी 1 रुपयाचे नाणे आणि लहान सुकी हळद ठेवून वरून तांदूळ भरावे. या गुपितामुळे घरातील धनाचा साठा आणि धान्याची कोठारे कधीही रिकामी होत नाहीत. 6. पैशाच्या पाकिटात किंवा पर्समध्ये कधीही जुनी कर्जबाजारी बिले, फाटलेले कागद किंवा जुनी तिकिटे ठेवू नयेत. यामुळे राशीत राहू दोष निर्माण होतो आणि खिशातील पैसा विनाकारण पाण्यासारखा खर्च होतो. 7. पैशांची मोजणी करताना कधीही तोंडाची थुंकी लावू नये. हा लक्ष्मी मातेचा सर्वात मोठा अनादर मानला जातो. नेहमी स्वच्छ हाताने किंवा पाण्याचा हलका स्पर्श करून पैसे मोजावेत. तिजोरीचे नियम आणि माता लक्ष्मीचे कडक नियम. 8. शुक्रवारी लक्ष्मीपूजेच्या वेळी माता लक्ष्मीसमोर गोमती चक्र किंवा पिवळी कवडी ठेवावी. पूजा झाल्यावर ती कवडी किंवा गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून पैशाच्या तिजोरीत ठेवावे. तिजोरी कधीही रिकामी पडणार नाही. 9. शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 7 या गोधूली वेळेत घरात कधीही झोपू नये, कारण ही वेळ लक्ष्मीच्या पृथ्वीवरील आगमनाची असते. यावेळी देवघरात आणि दारात दिवा लावावा. 10. झाडूला कधीही पाय लावू नका किंवा झाडू दाराच्या मागे उभा करून ठेवू नका. झाडू हे लक्ष्मीचे रूप आहे. तो नेहमी जमिनीवर आडवा आणि इतरांच्या नजरेपासून लपवून ठेवावा. 11. घरात रात्रीच्या वेळी कधीही उष्टी भांडी बेसिनमध्ये ठेवून झोपू नका. रात्री भांडी घासून झोपल्यास वास्तुदोष निर्माण होत नाही आणि घरात अखंड बरकत राहते. 12. गरम तव्यावर जेवण संपल्या लगेच थंड पाणी ओतू नये. त्यातून निघणारा छन असा आवाज घरात अकारण आजारपण आणि गरिबी ओढावून आणतो. 13. घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र
किंवा महालक्ष्मी अष्टकम ऑडिओ स्वरूपात मोठ्या आवाजात लावावे. यामुळे घरातील आर्थिक अडथळे एका मिनिटात दूर होतात. 14. पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा फिल्टरजवळ संध्याकाळी 2 मिनिटे तुपाचा दिवा दाखवा. यामुळे घरातील पितर तृप्त होतात आणि कुटुंबाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात. 15. घराबाहेर लावलेली जुनी लिंबू मिरची रविवारी कधीही काढू नये किंवा बदलू नये. ते नेहमी मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळीच बदलावी. ओम मन शांती. भक्तांनो, हे तोडगे तुमच्या जीवनातील सर्व दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद ठेवतात. 2 मिनिटे डोळे बंद करा, शांत बसा आणि मनात कोणत्याही संशयाशिवाय साक्षात लक्ष्मी मातेचे आणि स्वामींचे स्मरण करा. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा ओम महालक्ष्मीये नमः किंवा श्री स्वामी समर्थ. चला आता पाहूया आपल्या घरात गरिबी प्रवेश करत असल्याने 4 मोठे संकेत आणि पुढील अत्यंत महत्त्वपूर्ण तोडगे. घरात अलक्ष्मी म्हणजेच गरिबी प्रवेश केल्याचे 4 मुख्य संकेत. भक्तांनो, अनेकदा तोडगे करण्यापूर्वी आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा म्हणजेच गरिबी प्रवेश करत आहे का? शास्त्रानुसार घरात अलक्ष्मी आल्याचे हे 4 मोठे संकेत आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. पहिली गोष्ट, घरात अचानक काचेची भांडी, कप किंवा आरसा वारंवार फुटू लागणे. हा कुंडलीतील राहू दोषाचा आणि घरात गरिबी येण्याचा सर्वात मोठा संकेत आहे. दुसरी गोष्ट, संध्याकाळच्या वेळी म्हणजेच घरात दिवे लावण्याच्या पवित्र वेळी घरातील लहान मुले विनाकारण रडू लागणे किंवा खूप चिडचिड करणे. तिसरी गोष्ट, घराच्या मुख्य दाराजवळ रात्रीच्या वेळी अचानक काळी मुंगी किंवा मुंग्याचा मोठा वेढा दिसणे. हा वास्तुदोषाचा आणि पैशाचे नुकसान होण्याचा संकेत आहे. चौथी गोष्ट, घरात कितीही पैसे आले तरी महिना संपण्यापूर्वीच बँक खातं आणि खिसा पूर्ण शून्य होणे हा अलक्ष्मी घरात असल्याचा शेवटचा व्यावहारिक पुरावा आहे. ओम. देवघर वास्तू आणि प्रगतीचे तोडगे. 16. देवघरात स्वामींची किंवा लक्ष्मीची मूर्ती नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी, जेणेकरून पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे राहील. यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळते. 17. गव्हाच्या पिठाच्या डब्यात नेहमी एक सुकलेले तुळशीचे पान ठेवावे. यामुळे अन्नधान्यामध्ये सात्विकता राहते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहते. 18. जर घरातील लहान मुले खूप चिडचिड करत असतील किंवा त्यांना कोणाची नजर लागली असेल तर स्वामींच्या फोटोसमोरील पिवळ्या काजळी त्यांच्या कपाळावर टिळा म्हणून लावावी. 19. शुक्रवारी किंवा कोणत्याही पावन दिवशी घरी आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या पोटी पाठवू नका. त्यांना निदान पाणी किंवा गोड पाणी नक्की द्यावे. कर्जमुक्तीसाठी शुक्रवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ आणि झाडाला न विसरता 3 प्रदक्षिणा माराव्यात. पण लक्षात ठेवा, या वेळी झाडाला स्पर्श करू नये. 21. पूजेच्या खोलीत किंवा देवघरात कधीही तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला देवाचा फोटो ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबात कलह होतो. 22. घरातील तिजोरी किंवा पैशाचे कपाट नेहमी उत्तर दिशेला उघडेल अशा बेताने ठेवावे. उत्तर ही कुबेराची दिशा मानली जाते. यामुळे धन अखंड टिकते. 23. घरात कधीही कोळ्याची जळमट किंवा जाळी साचू देऊ नका. जळमट साचल्याने घरातील प्रगती थांबते आणि घरात गरिबी वाढते. 24. शुक्रवारी किंवा गुरुवारी घरात फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ, समुद्री मीठ टाकावे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 25. रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या दोन्ही तळहातांचे दर्शन घ्यावे आणि कराग्रे वसते लक्ष्मी या श्लोकाचे स्मरण करावे. नशिबाची पूर्ण साथ मिळते. 26. व्यवसायात किंवा दुकानात बरकत हवी असल्यास प्रवेशद्वारावर हळद-कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि त्यावर थोड्या अक्षता व्हाव्यात. ग्राहकांची गर्दी वाढेल. 27. घरातील लहान मुलांची किंवा व्यवसायाची नजर काढताना लिंबावर कुंकवाऐवजी काळी उडी ठेवावे आणि ते नंतर दाराबाहेर किंवा चौकात टाकावे. 28. घराच्या मुख्य दाराला कधीही उघडताना करकर असा आवाज येऊ देऊ नये. दाराच्या बिजागऱ्यांना तेल लावून ठेवावे. आवाजामुळे वास्तूत आर्थिक नुकसान होते. 29. घरात कोणत्याही खोलीत संध्याकाळी पूर्ण अंधार ठेवू नका. विशेषतः देवघरात आणि मुख्य दारात प्रकाश असणे अत्यंत आवश्यक आहे. 30. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवांना तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करावे. यामुळे समाजात मान-सन्मान वाढतो आणि नोकरीत प्रगती होते. 31. घराच्या छतावर
कधीही जुना कचरा, तुटलेले लोखंडी सामान साचवून ठेवू नका. यामुळे राहू दोष निर्माण होतो आणि कामात अडथळे येतात. 32. आपल्या महिन्यातील उत्पन्नातील काही छोटा हिस्सा नेहमी गाय, मुक्या प्राण्यांच्या अन्नासाठी किंवा गरजूंच्या मदतीसाठी बाजूला काढावा. 33. शुक्रवारी सौभाग्यवती स्त्रियांनी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की दूध, तांदूळ किंवा साखर एखाद्या गरजू स्त्रीला दान केल्यास कुटुंबात सुखशांती नांदते. 34. देवघरात नेहमी पांढरा शंख ठेवावा आणि पूजेच्या वेळी तो वाजवावा. शंखाच्या आवाजाने घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट होतात. 35. घरात कधीही तुटलेला आरसा किंवा फुटलेली काच ठेवू नका. यामुळे घरातील सदस्यांमध्ये मानसिक अशांतता निर्माण होते. 36. दक्षिण दिशेला तोंड करून कधीही देवाची पूजा करू नये. पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. 37. घरात विनाकारण भांडणे होत असल्यास रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून ओट्यावर 2 कापूर वड्या, 1 वेलची एकत्र जाळावी. 38. जेवताना पानात कधीही अन्न उष्टी सोडू नये. अन्नाचा पूर्ण आदर करावा. अन्न वाया घालवल्यास अन्नपूर्णा माता रुष्ट होते. 39. कठीण काळात किंवा संकटाच्या डाव्या हाताच्या तळहातावर स्वामींच्या चरणाची संकल्पना करा आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. रोज सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडताना कपाळावर अक्कलकोटची पवित्र उदी लावावी. सर्व कार्ये निर्विघ्नपणे यशस्वी होतात. 41. घरात पौर्णिमेला किंवा शुक्रवारी गुगुळ किंवा लोबानाचा धूप दाखवावा. धुरामुळे घरातील नकारात्मक लहरी बाहेर पडतात आणि वास्तू शुद्ध होते. 42. पैशांची देवाणघेवाण करताना किंवा कोणालाही पैसे देताना नेहमी उजव्या हाताचा वापर करावा. डाव्या हाताने व्यवहार करणे टाळावे. 43. घरातील मुख्य दाराबाहेर कधीही कचरापेटी किंवा झाडू ठेवू नये. यामुळे दारातूनच लक्ष्मी माता नाराज होऊन परत फिरते. 44. शुक्रवारी मंदिरात जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणी पिवळी फुले आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. आर्थिक अडचणी दूर होतात. 45. घरात पाण्याच्या तोटे किंवा नळ कधीही गळत ठेवू नका. ते तातडीने दुरुस्त करा. नळातून पाणी वाहणे म्हणजे घरचा पैसा वाहून जाणे होय. 46. घरात कधीही रडणाऱ्या मुलांचे, महाभारताचे किंवा हिंस्र प्राण्यांचे फोटो लावू नयेत. यामुळे घरात मानसिक क्लेश वाढतात. 47. कुंडलीतील गुरुग्रहाच्या बळकटीसाठी आणि भाग्योदयासाठी गुरुवारी किंवा शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. 48. शुक्रवारी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावताना त्यात 1 चिमूटभर हळद टाकावी. यामुळे अखंड सौभाग्य लाभते. 49. एकादशीच्या किंवा शुक्रवारच्या रात्री विष्णू मंत्राचा जप करताना तुळशीच्या माळेचा वापर करावा. मंत्र लवकर सिद्ध होतो. 50. रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आणि स्वामींचे मनापासून आभार मानावेत. यामुळे आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतात. 51. सर्वोच्च नियम. महालक्ष्मी, कुबेर, विडा तोडगा सर्वात महत्त्वाचा आहे आणि 51वा तोडगा म्हणजे शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास देवघरात 1 विड्याचे पान ठेवा. त्यावर 1 अखंड सुपारी आणि 2 वेलची ठेवा. लक्ष्मी मातेची आरती करा आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ते विड्याचे पान, सुपारी आणि वेलची एखाद्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. याला कुबेर विडा म्हणतात, जो घरात पैशाची कमतरता कधीही भासू देत नाही. हे सर्व उपाय करताना मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करा. स्वामी आणि लक्ष्मी माता तुमच्या पाठीशी उभे राहतील. महालक्ष्मी प्राप्तीसाठी रात्री झोपण्यापूर्वी करायचे 2 गुप्त शब्द. भक्तांनो, 51 तोडगे पूर्ण झाले आहेत. आता आपण पाहणार आहोत शास्त्रोक्त ग्रंथात लिहिलेला रात्रीचा एक अत्यंत चमत्कारी नियम. रोज रात्री झोपण्यापूर्वी बेडवर सरळ झोपा, डोळे बंद करा आणि मनात कोणत्याही संशयाशिवाय हे 2 शब्द 3 वेळा म्हणा. अन्नपूर्णा लक्ष्मी. शास्त्र सांगते की झोपण्यापूर्वी अंतर्मनात घेतलेले हे नाव रात्रदिवस वास्तूत सकारात्मकता ऊर्जा निर्माण करते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी पैशांचे नवे आणि अनपेक्षित मार्ग उघडतात. 12 राशींचे भाग्य तोडगे. भक्तांनो, आता आपण पाहूया या पवित्र काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार करायचा एक छोटा गुप्त तोडगा. मेष रास. शुक्रवारी महालक्ष्मीला लाल रंगाचे फूल अर्पण करा. रखडलेला पैसा परत मिळेल. वृषभ रास. लक्ष्मी मातेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यात पांढरी खडीसाखर टाकावी. आर्थिक अडचण दूर होईल. मिथुन रास. विष्णूंना पिवळे केळे अर्पण करा आणि विष्णू नामाचा जप करा. व्यवसायात वाढ होईल. कर्क रास.
शुक्रवारी पांढऱ्या वस्तू जसे की दूध किंवा साखर गरजूंना दान करा. मानसिक शांतता लाभेल. सिंह रास सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. समाजात मान सन्मान वाढेल. 6. कन्या रास देवघरात आणि तुळशीजवळ हिरवे मूग किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 7. तूळ रास मुख्य दारावर उंबरठ्यावर हळद कुंकू आणि स्वस्तिक काढावेत. नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. वृश्चिक रास संध्याकाळी हनुमान मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावावा. संकटे टळतील. धनुरास अधिक मासाच्या या काळात कपाळावर केसर किंवा हळदीचा टिळा लावावा. नशिबाची पूर्ण साथ मिळते. मकर रास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा काळ्या गाईला चपाती खाऊ घाला. कर्जमुक्ती होईल. कुंभ रास संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावून झाडाला 3 प्रदक्षिणा माराव्यात. व्यवसायात प्रगती होईल. मीन रास लक्ष्मी माता आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी 1 रुपयाचे नाणे आणि पिवळे फूल ठेवावे. नंतर ते नाणे तिजोरीत ठेवावे. धन टिकून राहील. साक्षात लक्ष्मी प्रसन्न झाल्याची अक्कलकोटमधील दुर्मिळ कथा. अक्कलकोटच्या दरबारात एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण आला, ज्याच्या घरात खायला अन्नाचा एक दाणाही नव्हता. तो स्वामींच्या याचक नजरेने चरणी बसून रडू लागला. स्वामी महाराज धान्यस्थे बसले होते. स्वामींनी अचानक डोळे उघडले आणि त्या ब्राह्मणाला दरबाराच्या बाहेर असलेल्या एका उंटाच्या पायाखालची माती आणायला सांगितले. ब्राह्मणाने ती माती आणून स्वामींच्या हातात दिली. स्वामींनी त्यावर फुंकर मारली आणि ती माती त्यांच्या झोळीत टाकली. ब्राह्मणाने घरी जाऊन जेव्हा झोळी उघडली तेव्हा त्या मातीचे रूपांतर साक्षात चमकत्या हिऱ्यांमध्ये आणि सोन्याच्या नाण्यांमध्ये झाले होते. स्वामी महाराज हसून म्हणाले होते, माझ्या खऱ्या भक्ताच्या घरात अलक्ष्मी कधीही राहू शकत नाही. स्वामीवर विश्वास ठेवा, ते सर्व काही ठीक करतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेला हा लक्ष्मी प्राप्तीचा महातोडगा आणि स्वामींची ही अद्भुत प्रचिती तुमच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तुमची एक शेअर कोणाचे तरी नशीब बदलू शकते. रोज अशी शास्त्रोक्त खरी आणि रहस्यमयी माहिती वाचण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः नक्की लिहा.